तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत झटपट डिलिशियस स्वादिष्ट असं पॅटॅटो ग्रिल चीज सँडविच। तर चला बघूया पॅटॅटो चीज ग्रिल सँडविच कसं करणार आहोत आपण ते। आणि ही इटालियन सँडविच रेसिपी, तर काही आपण इंडियन टच दिलेला आहे। तर चला बघूया असं क्रिस्पी ग्रिल टोस्टर सँडविच कसं करणार आहोत। आणि अगदी फुलफिलिंग आहे, तुम्ही डब्याला न्या तुमच्या किंवा मुलांच्या, अगदी हेल्दी नो ऑइल रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तर इथं आहे काही घरातले मिनिमम मसाले, तर ते बघूया काय काय आहे। आणि हे जे सगळे मसाले ते मसाल्याच्या डब्यातले अर्धा चमचा अशा पद्धतीने मसाले घेतलेले आहेत। तर बघूया काय। इटालियन चीज सँडविच आहे, तर त्यामुळे मी घेतलेत इटालियन काही हर्ब्स म्हणजेच मिक्स्ड हर्ब घेतलेले आहेत। आणि पेरी पेरी मसाला घेतला अर्धा चमचा, मिक्स्ड हर्ब घेतले अर्धा चमचा, ब्लॅक सॉल्ट घेतले अर्धा चमचा छोटा, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर घेतली अर्धा चमचा, धने जिरे पावडर घेतली अर्धा चमचा, इंडियन टच म्हटलं, रेग्युलर सॉल्ट घेतले अर्धा चमचा छोटा, लाल तिखट घेतले अर्धा चमचा। आता इथं मी चिली फ्लेक्स न वापरता लाल तिखटच वापरले, अर्धा चमचा घ्यायचा आहे। आणि धने जिरे पावडर जसं मी म्हटलं, चाट मसाला घेतला आहे अर्धा चमचा। आता पटकन जाऊन बघूया अजून काय लागणार आहे ते। तर इथं अर्धा कांदा घ्यायचा, आता 2 सँडविच करणार आहे मी, त्यामुळे अर्धा कांदा पुरेसा होतो। बारीक चिरून घेतलेला अर्धा कांदा, 2 मिरच्या, 2 सँडविच तर 2 ग्रीन चिली बारीक चिरून, 1 पिंच हिंग आणि काही कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, बटर लागणार आहे आपल्याला, सॉल्टेड अमूल बटर घेतलेलं आहे। आणि सँडविचची ग्रीन चटणी घेतलेली, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जाऊन नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, ग्रीन चटणी बघू शकता व्हिडिओ। आता इथं मी व्हेज मेयोनीज घेतलेलं आहे, टमॅटो फ्लेवर्स आहे, तुम्हाला हवं ते फ्लेवरचं तुम्ही मेयोनीज इथं वापरू शकता। तर आता अजून काय घेणार आहे ते बघूया। आता सँडविच म्हटलं तर ब्रेड तर लागणारच आहे, 2 सँडविच करणार आहे त्यामुळे 4 स्लाईस घेतलेले ब्रेडचे। आता अजून काय लागणार आहे, तर 2 सँडविच म्हटलं तर एकच बटाटा आहे, तर मी बॉईल केलेलं आहे, एका सँडविचला अर्धा बटाटा या रेशोने। ग्रिल टोस्टर घेतलेलं आहे आपलं, कारण की ग्रिल पॅन आहे माझ्याकडे आणि त्याच्यात भरपूर सँडविचच्या रेसिपी ऑलरेडी मी शेअर केलेल्या आहेत, तर त्यासुद्धा मी देईल, जाऊन नक्की चेक करा। सँडविचचे व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की सगळे व्हिडिओ चेक करा, खूप हेल्पफुल होतील तुम्हाला। आता असे मस्त खमंग खुसखुशीत क्रिस्पी ग्रिल सँडविच आपल्याला करायचे आहेत, पटॅटोची चीजी ग्रिल सँडविच। तर बटाटा स्मूथ बॉईल केलेला आहे, 1 बटाटा, त्यात टाकला अर्धा कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, अगदी इतकंच मिनिमम साहित्य। आणि हे काही मसाले आहेत, जसं मी म्हटलं चाट मसाला आहे, मिक्स्ड हर्ब आहे, पेरी पेरी मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद ह्याच्यात नाही घालायची, आणि काळी मिरी पावडर आहे, आणि काळं मीठ आणि आपलं रेग्युलर जे सॉल्ट असतं ते घेतलेलं आहे, दॅट्स इट। आणि धने जिरे पावडर असतील तर नक्कीच घाला, खूप छान इंडियन टच येतो। आणि 1 ते 2 पिंच असं हिंगाचं घातलेलं आहे, छान असं स्मूथ स्मॅश करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, हाताने सगळं हे एकजीव करायचं, चमच्याने इतकं छान असं एकजीव नाही होणार, त्यामुळे मी हाताचा वापर केलेला आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही चमच्याने सुद्धा एकजीव करू शकता। मेव घेतलेलं आहे, चीज स्लाईस घेतलेले। आता माझ्याकडे चीज स्लाईस आहे, तुमच्याकडे जर जे आपलं ग्रेट करणारं चीज असलं ते असेल तरी तुम्ही ते वापरू शकता, पण मला हे बेटर पडतं चीज स्लाईस। आता ब्रेडला बटर लावून घ्यायचं, बटर लावताना जेव्हा आपण सँडविच करायला जाऊ तेव्हाच बटर हे 10 मिनटं पूर्वी काढून ठेवायचं, छान मेल्टेड होतं हे, म्हणजे मऊ होतं बटर आणि छान असं स्प्रेडसुद्धा होतं। तर मी इथं बटर नाईफचा वापर करते, तुम्हाला जर बटर नाईफ वापरायचा किंवा नसेल अवेलेबल तर जे सुरीचा उलटा भाग असतो ना त्याचासुद्धा आपण इथं बटर स्प्रेड करायला वापर करू शकता। तर चला आता चौघ्या ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे, बटर नसेल आवडत तर तुम्ही तुपाचा इथं वापर करू शकता। ह्याच्याने काय होतं ना की भिजत नाही सँडविच, म्हणजे चटणी लावल्यावरती नाही का सँडविच भिजतं, म्हणजे ब्रेड भिजतात ना, तर ते ब्रेड जे ते भिजत नाही, त्यामुळे बटर लावणं किंवा तूप लावणं इथं मॅन्डेटरी एक गरजेचं आहे। तर 2 करायचे आहेत मला, तर त्यामुळे 2 ब्रेडला मी आधी मेव लावून घेतला, बटरच्या वरती मेव लावला मेयोनीज, आणि त्याच्यावरती आता मी लावते दुसऱ्या ब्रेड 2ला ग्रीन चटणी। आता ग्रीन चटणी माझ्याकडे नेहमीच अवेलेबल असते, कधी घावण केली, कधी पराठ्यांसोबत, कधी सँडविच केले,
तर मी बनवून ठेवते. आणि कैरीची खोबऱ्याची ग्रीन चटणी ह्याचीसुद्धा लिंक मी देईल, जाऊन नक्कीच चेक करा. ग्रीन चटणी आपली. तर आता ह्याची फिलिंग करायची. जे आपण स्टफिंग करून ठेवलेली बटाट्याची, कांद्याची, मिरच्यांची, ती पूर्ण मस्त असे स्प्रेड करून घ्यायची. आता जितकं मी म्हणते ना की हाताचं काम ते हातच करतं, तर हाताने असं इव्हनली ह्याला स्प्रेड करून घ्यायचं. आपल्याला अंदाज येतो हाताने की हाताने किती इव्हनली हे स्प्रेड झालेलं आहे. त्यामुळे एकसारखं ह्याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. किती स्प्रेड करायचं, तर अगदी असं मी म्हटलं की एकच बटाटा मी घेतलेला, 2 सँडविचला 1 बटाटा, म्हणजे प्रत्येक बटाट्याला प्रत्येक एका सँडविचमध्ये अर्धा बटाटा जातो. हेल्दी आहे, पौष्टिक आहे. लहान मुलांना द्या, मोठ्यांना द्या. टिफिनला मोठ्यांना 2 सँडविच मस्त 5-6 तास भूक नाही लागणार. पोट छान फिलिंग राहील तुमचं आणि हेल्दीसुद्धा आहे. मुलांना द्यायचं असेल तर अगदी 1 सँडविच पुरेसं होतं मुलांना. तर हे बघा, सगळी छान फिलिंग ह्याच्यात फिल केली. शिल्लक काही नाही ठेवलं, संपूर्ण संपलं. म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल, परफेक्ट रेशो आहे आपला मेजरमेंटचा. आता जसं मी म्हटलं की मला एकच सँडविच करायचं चीजचं, तर एक असंच मी जे ग्रीन चटणी लावलेलं ब्रेड होतं ते फिलिंगवरती ठेवून दिलं आणि तो सँडविच असेंबल झालेला आहे. आता ह्याला पिल आउट करायचं पाकिटातून चीज स्लाईसला, आणि मस्तपैकी आता हे चीज स्लाईस जे ते फिलिंगवरती ठेवायचं. त्याच्यापूर्वी अर्धा इंच 2 बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं. याच्याने काय होतं ना की चीज मेल्ट झाल्यावरती बाहेर येत नाही. त्यामुळे अर्धा इंच असं फोल्ड करायचं. मग चटणीचा ब्रेड होता तो लावून घेतल्यावरती, आणि आता ग्रिलर घेऊ, जो आपला ग्रिल पॅन आहे, टोस्टर आहे, तो घेतला आणि ह्यालासुद्धा बटर छान असं लावून घ्यायचं. आता एनी हाव, जसं मी नेहमीच म्हणते की हाताचं काम ते हातच करतं. किती तुम्ही ब्रश घ्या, चमचा घ्या, बटर नाईफ घ्या, काही घ्या, हाताचं काम ते हातच करतं. चौघा बाजूने असं स्प्रेड करून घ्यायचं बटर. आणि छान आता जो सँडविच तुम्हाला ठेवायचा आहे, तर मी आधी विचार केला की जो चीज सँडविच आहे तो आधी रोस्ट करून घेते, तर चीज सँडविच ठेवला. आणि आता ह्याला बंद करायचं आणि मस्त ह्याला भाजून घ्यायचं. तर भाजताना टोस्टर गॅसवरती ठेवायचा आणि अगदी स्लो गॅसवरती, अगदी स्लो गॅस. काही रेसिपी अशा असतात जे अगदी स्लो गॅसवरती बनतात, तर हीसुद्धा रेसिपी अगदी स्लो गॅसवरतीच ठेवणारी. 1 मिनटं, 1 ते 1.5 मिनटं पहिल्या बाजूने आपण भाजून घेऊया स्लो गॅसवरती. तर 1-1.5 मिनटं झाले की ह्याला पलटी करणार आहोत. अगदी 2 ते 2.5 मिनटात तुमचं एक सँडविच रेडी होतं. आता पलटी केल्या बघा किती छान खरपूस भाजलेली. अगदी 1-1.5 मिनटं स्लो गॅसवरती होतं हे. दुसऱ्या बाजूला पटकन भाजायला टाईम नाही लागत, 1 मिनटात होतं दुसरी बाजू. हे बघा, दुसरी बाजूसुद्धा छान क्रिस्पी भाजलेली आहे ग्रिलरवरती. आणि बघा किती छान इझिली डिमोल्ट झालं हे, म्हणजे बाहेर आलं. आणि जे मी म्हटलं ना की चीज जे आहे ते बाहेर येतं, बघितलं चीज बाहेर आलेलं. तर ओके, असं होतं ना. तर आता दुसरं सँडविच ठेवलं. पुन्हा याला बटर लावायची गरज नाही. अगदी 2-3 सँडविच तुम्ही आरामात करू शकता एकदाच बटर अप्लाय केल्यावरती टोस्टरमध्ये. आपण पुन्हा लावलं ना तर काय होतं, अल्टीपल्टी करताना टोस्टर जे बटर आहे ना ते मेल्टून बाहेर येतं, मग ते गॅसवरती पडतं. अर्थ काय त्याला. तर त्यामुळे टोस्टरला एकदाच ग्रीस करून घ्यायचं बटरने. 2-3 सँडविच करून घ्यायचे आणि मग ह्याला चौथं सँडविच करत असाल तुम्ही तर ह्याला पुन्हा ग्रीस करून घ्यायचं बटरने. आता ह्याला मस्त कापून घेतलं आणि तुमच्या समोर आहे मस्त पोटॅटो चीज ग्रिल सँडविच. आवडला असेल हे इटालियन रेसिपीची थोडीसं इंडियन टच दिलेला आहे मी. ग्रीन चटणी आहे आणि मस्त हिरवी मिरचीसहित मी केलेलं आहे. तर जर तुम्ही अगदी लहान मुलांना देत असाल ते हिरवी मिरची स्किप करा. पण जर अगदी 9-10 वर्षाचे मुलं असतील तुमचे, तर नक्कीच मिरचीचीसुद्धा चव त्यांना कळायला हवी. तर अशाच रीतीने करा. आवडली असेल ही झटपट होणारी छोट्या सुट्टी किंवा मोठ्या सुट्टीसाठी सुद्धा तुम्ही मुलांसाठी बनवू शकता. अगदी आदल्या रात्री बटाटा बॉईल करून ठेवला आणि पटकन जाऊन ही रेसिपी तयार होते. अगदी 2-2.5-4 मिनटात ही रेसिपी असेंबल करून बनवून प्लेटमध्ये सर्व होते. आवडली असेल ही झटपट होणारी रेसिपी ते लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळं करणं निःशुल्क फुकट आहे. पण पटकन जाऊन मस्ट रेसिपी आजच करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.